हॅलो, मी आहे पूजा जुन्नरे आणि आज आहे आपला डे 9 ऑफ 30 डेज चॅलेंज. लेट्स एक्सप्लोर, एक्सप्रेस अँड इव्हॉल्व टुगेदर. असं कधी झालंय का की आयुष्यात कुठेतरी अडकल्यासारखं वाटतं आणि पुढे काय करायचं कळत नाही. मी काही महिन्यांपूर्वी अगदी अशाच सिच्युएशन मध्ये होते. डोक्यात खूप विचार, गोंधळ, काहीच क्लिअर नव्हतं. तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला एक छोटंसं पुस्तक सुचवलं, हू मूव्ड माय चीज. दिसायला छोटं, हार्डली 1-1.5 तासात वाचून संपणार, पण मला मात्र खूप काही शिकवून गेलं. आपण नेहमी जुन्या गोष्टी, सवयी, आठवणी घट्ट पकडून बसतो आणि बदल आला की घाबरतो. पण खरं म्हणजे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. जो बदल स्वीकारतो तो पुढे जातो आणि जो बदलाला घाबरतो तो तिथेच थांबून राहतो. जर तुलाही कुठेतरी अडकल्यासारखं वाटतंय तर हे पुस्तक नक्की वाच. कदाचित तुला तुझा नवा मार्ग यातूनच मिळेल. आणि हो, ज्यांनी हे पुस्तक आधी वाचले त्यांनी कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही यातून काय शिकलात.